यवतमाळ शहरातील नागरी समस्यांवर प्रशासनाला कायदेशीर नोटीस. ॲडव्होकेट असीम सरोदे. यवतमाळ शहरातील नागरी सुविधांची गंभीर दुरावस्था, अंतर्गत रस्त्यांची झालेली खराब अवस्था, अशास्त्रीय सांडपाणी व्यवस्था आणि घनकचरा व्यवस्थापनातील ढिसाळ कारभाराविरोधात यवतमाळ नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, प्रशासक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील कायमचे रहिवासी आणि करदाते असलेले मनोज तुकाराम डोईजड, प्राध्यापक पंढरी दत्त पाथे, कृष्ण भाऊराव फुसनाके आणि डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख यांच्या सूचनेवरून ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी ही नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये नगरपरिषदेच्या कथित निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 अंतर्गत मिळालेल्या जगण्याचा आणि आरोग्याचा मूलभूत अधिकार धोक्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रेस नोटीसनुसार शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शहरातील सांडपाण्याच्या व्यवस्थापनात कोणतीही शास्त्रोक्त पद्धती वापरली जात नसल्याचेही नोटीसमध्ये म्हटले आहे. अनेक भागांमध्ये सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने दुर्गंधी पसरत असून डासांची संख्या वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016ची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी आणि प्रशासक यांनी समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांची भूमिकाही प्रश्नचिन्हाखाली आणण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात येईल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या कायदेशीर परिणामांसाठी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे. यवतमाळ शहरातले रस्ते जे आहेत ते अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहेत. रस्ते खड्डेमय झालेले आहेत, धूळग्रस्त झालेले आहेत आणि शहरामध्ये सामाजिक स्वास्थ्याचे अनेक मुद्दे त्याच्यामुळे तयार झालेले आहेत. रस्त्यांवरून जाणाऱ्या प्रत्येक लोकांना खाचखळग्यातून जावं लागते त्यांच्या गाड्यांसकट. त्यामुळे त्यांच्या वाहनांची नादुरुस्ती तर होतेच, पण शारीरिक हानी त्यांची होत आहे. अनेक जणांना स्पॉन्डिलायसिस होतात, धुळीमुळे डोळे खाजवण्याचे आजार होतात, नाकातोंडामध्ये धूळ जाण्यामुळे श्वसनाचे विकार होतात आणि कार्यक्षमता कमी होत आहे. या सगळ्या गोष्टी यवतमाळच्या नागरिकांनी लक्षात घेतल्या पाहिजे. आता शांत बसून चालणार नाही. ज्यांनी रस्त्यांची वाईट अवस्था केलेली आहे, मग ते पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली सगळीकडे मातीचे ढीग लावून ठेवलेले आहे, त्या सगळ्या राजकीय नेत्यांना प्रश्न विचारला पाहिजे की यवतमाळची रस्त्यांची दुरावस्था तुम्ही कशी चांगली करणार. कारण की आता पावसाळा जवळ येत आहे. पावसाळा जवळ आल्यावर हे जे सगळे रस्ते आहेत ते चिखलमय होणार आहेत, अनेक लोकांचे अपघात होणार आहेत. अशा वेळेस अपघातांची जबाबदारी यवतमाळ नगर परिषद घेणार का, हा प्रश्न आहे. त्यामुळे नगर परिषद यवतमाळ, मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे. 7 दिवसात उत्तर द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे. जर त्यांनी योग्य समर्पक उत्तर दिलं नाही तर उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात येईल आणि यवतमाळातले रस्ते चांगले झालेच पाहिजे या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल.